महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा। सत्यवदावे वाचे बोल महाराष्ट्राचे। आरटीआय टाका आणि गेल्या 5 वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत, त्यातल्या जेन्युइन केसेस किती आहेत, ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत, प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सस काढा आरटीआय टाकून। गेल्या 5 वर्षाच्या म्हणते मी, 10 पण नाही, कारण हे अख्खं रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? कोणालाच कल्पना नाही आहे। आकडेच सांगते आता। माझी जात बघून ह्यानी मला अडवलं आणि फाईन मागितली आहे, त्या TC-ला जावं लागतंय कोर्टात। हा साईड बिझनेस चालू आहे, हे रॅकेट आहे। जय भीम, जय लवजी, जय शिवराय। मी बाळासाहेब रणदिवे, बहुजन शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष। आताच केतकी चितळे का कॅटले यांचं स्टेटमेंट ऐकलं तर त्या म्हणतात की RTI टाका आणि RTI टाकून किती या 5 वर्षामध्ये किती ॲट्रॉसिटी दाखल झाल्या याची माहिती घ्या, कन्फर्म किती झाल्या, खोटे किती झाल्या, असं त्यांचं मत आहे। ठीक आहे, आपल्याला अधिकार आहे, भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे RTI टाकण्याचा। आपण त्या ठिकाणी माहिती मागवू शकता। या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार या दलितांवर होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जातीवादी गिधाडांची टोळी सगळ्यात जास्त सक्रिय हे आपल्या लक्षात असू द्या। आणि केतकी मॅडम चितळे दूध मीही पितो, आपण पिताय का माहीत नाही, पण आपल्याला चितळे दूध प्यायची आवश्यकता आहे, कारण आपण त्याच्यामध्ये जर दूध पिलं तर आपली बुद्धिमत्ता वाढेल आणि अशा प्रकारचे वक्तव्य आपण करणार नाहीत, म्हणून आपल्याला चितळे दुधाची खूप गरज आहे असं मला वाटतं। आणि आपण ॲक्टर आहात, आपला आदर आहे, परंतु आपण ॲक्टर आहात तर आपण ॲक्टर धंदाच करा, या धंद्यात काय आपण पडू नका। आणि आपण म्हणता हे टोळे आहे, हे व्यावसायिक एक बिझनेस आहे, ॲट्रॉसिटी एक व्यवसाय बिझनेस आहे। ठीक आहे, आपण व्यवसाय बिझनेस आहे त्याला आपण म्हणताय, तर आपण दोघं मिळून बिझनेस करूया। तुम्ही माझी संपर्क साधा आणि आपण दोघं मिळून हा व्यवसाय आपण चालू करू, बिझनेस चालू करू। आणि जेणेकरून आपल्याला तर काय आता ॲक्टर आपण ते तर काय आता आपण कुठं तर काही येत नाही, त्याच्यामध्ये मालिकेमध्ये आपल्याला घेत नाही ना, कुठल्या पिक्चरमध्ये आपल्याला घेत नाहीत। त्यामुळं आपण काय करा की आपण दोघं मिळून बिझनेस चालू करू। आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट एक बिझनेस झाला आहे असं आपलं मत आहे। तर तुम्हाला बी आता धंदा उरलेला नाही ॲक्टर म्हणून, तुम्हाला पण घेत नाही, तुमचा बी धंदा चौपट झालेला आहे। त्यामुळं आपण दोघं मिळून धंदा आपण हे बिझनेस चालू करू। पोलीस प्रशासनसुद्धा आपल्याला सहकार्य करेल, आपली जशी वरपर्यंत ओळख आहे ना, त्यामुळं चांगल्या गोष्टी आपला बिझनेस चालू शकतो असं माझं मत आहे। केतकी किटले मॅडम, कायदा हा सर्वांना समान आहे आणि आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट जो कायदा आहे जनमानसामध्ये त्या 4 चौघामध्ये तुम्ही त्या कायद्याची अवहेलना करून, बदनामी करून, टिंगलटावळे करून, हसी मजाक करून त्या ठिकाणी तुम्ही कायद्याचा अपमान तुम्ही करताय, समाजाचा अपमान आपण करताय। त्यामुळं आपल्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि आपल्याला याची जाणीव असावी। कायदा सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही असेल, मी असेल, सर्वसामान्य श्रीमंत वर्ग असेल, गरीब वर्ग असेल, कायदा सर्वांना श्रेष्ठ आहे। किटले मॅडम आपल्याला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, परंतु आजही पाड्यामध्ये, गावगाड्यामध्ये दलितांवरती अन्याय अत्याचार होतोय आणि भर दिवसा त्यांचे खून केला जातोय, त्यांना मारलं जातं आहे, हाणलं जातं आहे। आणि एकमेव कायदा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा असल्यामुळं, ॲट्रॉसिटी ॲक्ट असल्यामुळं त्याच्यामुळं कुठंतरी दलितांवर अन्याय अत्याचार कमी प्रमाणात होत आहे। एवढा सक्षम कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट स्पेशल कायदा असूनसुद्धा दलितांवर अन्याय अत्याचार वाढतोय, म्हणजे याचाच अर्थ आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये दलित अजूनही स्वातंत्र्य नाही, म्हणावं असं त्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही, अशी या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी बोलतो।